नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर. न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मराठवाड्यात आणि विशेषतः बीड जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचं सगळ्यात सेफ आणि खात्रीशीरपणे निवडून येणारं, विजय मिळवून देणारं सीट कोणतं असेल तर ते केज मतदारसंघ असं समजलं जायचं. केजच्या विद्यमान आमदार नमिता मुंदडा या पुन्हा एकदा आमदारकीमध्ये विजय मिळवतील आणि भारतीय जनता पक्षाचं खातं बीड जिल्ह्यात उघडेल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. पण विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा झाली आणि पृथ्वीराज साठे यांना शरद पवारांनी मैदानात उतरवल्यानंतर गेल्या 8-10 दिवसात 15 दिवसात वातावरण पूर्णपणे चेंज झालं. भाजप आणि महायुतीसाठी सेफ झोनमध्ये असलेली ही जागा अचानक डेंजर झोनमध्ये गेली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते पापा मोदी, जे कधीच मुंदडा फॅमिलीला किंवा मुंदडा कुटुंबाला अथवा भाजपला थेट सढळ हस्ते मदत करत नाहीत, हा आजपर्यंत त्यांचा इतिहास आहे. त्यांनी त्या इतिहासाची पुनरावृत्ती करत थेट उघडपणे मुंदडा कुटुंबाविरुद्ध किंवा महायुतीच्याच आपल्या उमेदवाराविरुद्ध उघडपणे दंड थोपटले. अंबाजोगाईमध्ये हे होणं अपेक्षित होतं की काय, म्हणून मुंदडा कुटुंबानं केजमध्ये पॅचअप करायला सुरुवात केली. स्वतः पंकजा मुंडे यांनी रमाकांत मुंडे, विजयकांत मुंडे, संतोष हंगे, राणा डोईफोडे यांच्यासारख्या लोकांची एक बैठक घेतली. रात्री 2 वाजेपर्यंत चाललेल्या या बैठकीनंतर अक्षय मुंदडा यांची शिष्टाई ही कामाला आली आणि अक्षय मुंदडा यांना साथ देण्याचा निर्णय या सगळ्या आजी माजी जिल्हा परिषद सदस्यांनी घेतला. या आजी माजी जिल्हा परिषद सदस्यांच्या पाठीमागे विडा असेल, यवता असेल, नांदुरघाट असेल, चिंचोलीमाळे असेल, या भागामध्ये हजारो मतं आहेत आणि ते नाकारून चालणार नाही. पण जे सीट अत्यंत सेफ झोनमध्ये होतं ते डेंजर झोनमध्ये का गेलं याचा कधी मुंदडा कुटुंबाने विचार केलाय का? विशेषतः अक्षय मुंदडा आणि नमिता मुंदडा यांनी यापुढे ही काळजी घेणं गरजेचं आहे. अक्षय मुंदडा हे निवडून आल्यानंतर मुंबई पुण्यामध्ये असतात, ते त्यांचे उद्योगधंदे सांभाळतात. नमिता मुंदडा या केज मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्यासाठी विधानसभेत असतात. अगदी तान्या लेकराला घेऊन त्यांनी प्रश्न सोडवण्यासाठी आवाज उठवला होता. हे जरी खरं असलं तरी ग्राउंड कनेक्ट कुठंतरी कमी पडतोय, हे मात्र नाकारून चालणार नाही. दुसरीकडं नंदकिशोर मुंदडा जे 24 तास लोकात असतात, कुणाच्याही मौतीला, कुणाच्याही साखरपुड्याला, कुणाच्याही लग्नाला, कुणाच्याही बारशाला हा माणूस दत्त म्हणून हजर असतो. कुठंही मतदारसंघातील माणसाचं काम असेल, कार्यक्रम असेल तर हा माणूस त्या ठिकाणी असतो. पण त्यांची ही इमेज लोकांमध्ये जरी असली तरी कार्यकर्ते आणि विशेषतः भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र त्यांच्या स्वभावाबद्दल, त्यांच्या तुसडेपणाबद्दल प्रचंड नाराजी दिसून आलेली आहे. ही नाराजी थेट पंकजा मुंडेंपर्यंत देखील पोहोचवण्यात आली होती आणि त्यामुळंच पंकजा मुंडे या महाराष्ट्रातला इतर ठिकाणचा प्रचार थांबून थेट केजमध्ये दाखल झाल्या. बीड जिल्ह्यात मला फक्त आणि फक्त एकमेव केजचं सीट हे मोठ्या मताधिक्यानं काढायचं आहे आणि तुम्ही सगळ्यांनी कामाला लागलं पाहिजे असा दम देखील पंकजा मुंडे यांनी भरल्याचं आमच्या सूत्रांनी सांगितलं. एकंदरच काय तर विमल मुंदडा यांनी जो काही आदर्श, जो काही वारसा घालून दिलेला आहे तो अक्षय आणि नमिता यांनी पुढे चालवलेला आहे. लोकांच्या कामाला पडायचं, लोकांमध्ये राहायचं, लोकांच्या अडीअडचणी सोडवायच्या आणि विकासाची गंगा लोकांच्या दारापर्यंत पोहोचवायची, हा विमल मुंदडा यांचा आदर्श नमिता मुंदडा यांनी देखील जपला. पण दरवेळी निवडणुका जाहीर झाल्या की मुंदडा कुटुंबाला आपल्या गेल्या 4.5-5 वर्षातील कृत्यांचा किंवा काही चुकांचा हिशोब द्यावा लागतो. म्हणजे सहजपणे नॉर्मल डिलिव्हरी होईल असं वाटत असताना अचानकपणे सिझेरियनची वेळ येते. मग ही वेळ काय येते याच्याबद्दल कधी मुंदडा कुटुंबीय, स्वतः काकाजी असतील, अक्षय असेल किंवा नमिता मुंदडा असतील, यांनी विचार केला आहे का? तो केलेला नसेल तर तो करणं गरजेचं आहे. कुणीतरी त्यांना हे सांगणं गरजेचं आहे. त्यांच्याबद्दल प्रचंड सहानुभूती मतदारांमध्ये आहे. केज तालुका असेल किंवा अंबाजोगाई तालुक्यातील भाग असेल, यामध्ये त्यांच्याबद्दल निश्चितपणे सहानुभूती आहे. शेकडो कोटी रुपयांची कामं त्यांनी आणलेली आहेत. त्या माध्यमातून विकास करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. यासाठी रुग्णालयाचं विस्तारीकरण असेल, तेथील खाटांचं विस्तारीकरण असेल किंवा वेगवेगळ्या शासकीय, निमशासकीय इमारतींचं भूमिपूजन, बांधकाम, उद्घाटन असेल, स्टेट हायवे आणि नॅशनल हायवेची कामं असतील, ही निश्चितपणे गेल्या 5 वर्षात झालेली आहेत. ती नाकारून चालणार नाही. पण हे करताना जो भाजपचा केडर बेस कार्यकर्ता आहे, जो पदाधिकारी आहे, त्याला देखील सोबत घेणं गरजेचं आहे.
मुंदडा कुटुंबाचा आणि विशेषतः काकाजींबद्दल एक बोललं जातं की ते जेव्हा पराभूत होतात तेव्हा ते सर्वसामान्यांमध्ये सर्वसामान्यांप्रमाणे राहतात, वागतात. पण ते जेव्हा निवडून येतात तेव्हा मात्र त्यांच्यामध्ये एमडी घुसतो किंवा ते एखाद्या कारखान्याच्या एखाद्या उद्योगाच्या सीईओ प्रमाणे वागतात आणि ऑर्डर द्यायला लागतात. हे कुठंतरी आता बदलावं लागेल. म्हणजे विमलताईंनी जवळपास 25-30 वर्ष या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. त्यांच्याबद्दल कुठलीही नाराजी नव्हती. नमिता मुंदडा यांची देखील आता ही दुसरी टर्म आहे. मग अशा परिस्थितीमध्ये त्यांच्याबद्दल जर का नाराजी वाढत असेल तर ती नाराजी दूर करण्यासाठी सगळे प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि निवडणुका आल्या म्हणून जर का कोणी अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याचा देखील हिशोब निवडणुकीनंतर करणं गरजेचं आहे. एक गोष्ट मुंदडा कुटुंबानं लक्षात ठेवली पाहिजे की महाराष्ट्र भाजपचे जे काही पदाधिकारी आहेत किंवा जे काही नेते आहेत ते देखील ज्या जागेबद्दल ॲश्युअर्ड होते ती जागा या मुंदडा कुटुंबाच्या स्वतःच्या वागणुकीमुळे तर डेंजर झोनमध्ये गेली नाही ना. त्यांनी गेल्या 4-4.5 वर्षात भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा, विशेषतः केज तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचा जो काही छळ केलेला आहे अशी जी चर्चा होते ती चर्चा आता इथून पुढे होणार नाही यासाठी त्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे. निश्चितपणे गृह विभाग असेल किंवा इंटेलिजन्स असेल यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर जो काही सर्वे केला होता, जे काही इंटेलिजन्सचे रिपोर्ट आलेले होते त्यामध्ये हे स्पष्टपणे जाणवत होतं की परळी आणि बीडची या दोनच जागा महायुतीसाठी अनुकूल आहेत आणि त्यातले त्यात केजची जागा ही निश्चितपणे महायुतीचा उमेदवार असलेल्या नमिता मुंदडा यांच्यासाठी सेफ आहे. त्या शुअरली निवडून येतील अशी शक्यता व्यक्त केली गेलेली होती. बाकीच्या ज्या 4 जागा आहेत त्या महायुतीला कठीण जातील. महायुतीचा उमेदवार तिथं निवडून येण्यासाठी मोठी कसरत करावी लागेल किंवा शरद पवारांचा उमेदवार त्या ठिकाणी निवडून येऊ शकते अशी शक्यता व्यक्त केली गेली होती. मग जर का नमिता मुंदडा एवढ्या सेफ होत्या तर निवडणुका जाहीर झाल्यानंतर त्या डेंजर झोनमध्ये का गेल्या? आता निश्चितपणे जे काही विडा, येवता, नांदूर, चिंचोली-माळी सर्कल जे असतील त्या सर्कलमधील प्रमुख जी पदाधिकारी आहेत ते कामाला लागल्यामुळं पुन्हा एकदा वातावरण हे सेफ झोन झालेलं आहे. पुन्हा एकदा वातावरण चांगलं झालेलं आहे. पण हे वातावरण पुढचे 8 दिवस टिकवून ठेवणं गरजेचं आहे. आणि हे टिकवून जर का ठेवायचं असेल आणि पुढेही 5 वर्ष जर का अशाच पद्धतीनं कुणीही बलाढ्य माणूस किंवा कुणीही सामान्य माणूस समोर उभा राहिला तरी कुठलीच अडचण येऊ द्यायची नसेल तर अक्षय मुंदडा यांना पुणे मुंबईचे जे काही मुक्काम आहेत ते कमी करून ग्राउंडवर केज आणि अंबाजोगाईवर जास्त फोकस करावा लागणार आहे. आगामी काळामध्ये निश्चितपणे जिल्हा परिषद असतील, नगरपालिका असतील, नगरपंचायती असतील, या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्यामध्ये देखील कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी, पदाधिकाऱ्यांना ताकद देण्यासाठी मुंदडा कुटुंबाला विशेष कष्ट करावे लागणार आहे. तर आणि तरच जो काही किल्ला स्वर्गीय विमलताई मुंदडा यांनी मजबूतीनं सांभाळला होता आणि लढवला होता आणि कितीही आव्हानं आले तरी त्या परतवून लावत होत्या, तो किल्ला अगदी तशाच पद्धतीनं सांभाळण्यासाठी जर का मुंदडा कुटुंबाला आणि विशेषतः अक्षय आणि नमिता यांना जर का तयारी करायची असेल तर सगळ्या कार्यकर्त्यांची टीम, सगळी सेना ही मजबूतपणे आपल्यासोबत ठेवणं गरजेचं आहे. आज तरी डेंजर झोनमध्ये असलेल्या नमिता मुंदडा या पुन्हा सेफ झोनमध्ये आलेल्या आहेत. मात्र केवळ सेफ झोनमध्ये येऊन त्यांना चालणार नाही तर त्यांना मोठ्या विजयासाठी कष्ट करावे लागणार आहेत, मेहनत घ्यावी लागणार आहे. आणि बीड जिल्ह्यातून सर्वाधिक मतांना जर का त्यांना निवडून यायचं असेल तर सगळ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन भाजपची आणि महायुतीची मोठ पुन्हा एकदा बांधावी लागणार आहे, ती पंकजा मुंडे यांना. केजमध्ये भाजप पुन्हा एकदा निवडून येणार की महाविकास आघाडीचे साठे हे पुन्हा एकदा अचानकपणे आपला विजयाचा वारू उधळणार हे 23 नोव्हेंबरला कळेलच. तोपर्यंत न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.